गौतम बुद्ध आणि ब्राह्मण यांच्यात झालेला संघर्ष हाच खरा इतिहास आहे आणि नेमका हाच इतिहास या पुस्तकात असल्यानं दिल्ली बोर्डानं हे पुस्तक 12वीच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमातून काढून टाकले. नेमकं काय लिहिलंय माहिती या पुस्तकात? आर्य समाज आणि ब्राह्मण समाज पूजा आणि प्रथेच्या नावाखाली गाई म्हशींचे बळी द्यायचे. इतकंच नव्हे तर राजांसाठी केलेल्या मोठमोठ्या यज्ञात तर घोड्यांचे सुद्धा बळी दिले जायचे. ब्राह्मण दान धर्माच्या नावाखाली लोकांकडनं त्यांची गुरं मागायची आणि त्यामुळे सामान्य जनतेकडे असलेलं पशुधन हे हळूहळू संपुष्टात होत चाललेलं. ज्या काळात हे सगळं घडत होतं तो काळ बुद्धांच्या इतिहासातला सुवर्ण काळ होता. बुद्धांनी सांगितलेल्या मार्गावर लोक चालत होते आणि कित्येकांनी संघात प्रवेश सुद्धा घेतला होता. पशुहत्या करू नका, पशुहत्या करणं हे एक पाप आहे, तुमची गुरं हेच तुमचं खरं धन आहे हे सांगणारे सगळ्यात आधी गौतम बुद्धच होते. लोक बुद्धांचं ऐकू लागले आणि लोकांनी आपल्या गुरांचा बळी देणं बंद केलं, नकार दिला ब्राह्मणांना. कालांतराने जेव्हा शुंग राजाच्या काळात बुद्ध धर्म संपुष्टात आला तेव्हा बुद्ध धर्मावर आधारित असलेल्या खऱ्या दस्तावेजांमध्ये हेरफार करून त्या काळच्या प्रस्थापित ब्राह्मणांनी गाय हमारी माता है हे सगळ्यात आधी ब्राह्मणांनीच सांगितलं, आर्य समाजानेच सांगितलं असं लोकांना पटवून दिलं. पण हे साफ खोटं आहे. ब्राह्मणाला दान म्हणजे देवाला दान अशी त्या काळची लोकांची समजूत असल्यामुळं लोक सर्रास पूजा अर्चेमध्ये त्यांच्याकडे जे काही मागितलं जायचं ते देऊन मोकळे व्हायचे. पण यावर गौतम बुद्धांनी बंदी घातली. बंदी असं नाही म्हणता येणार, पण त्यांनी लोकांना उपदेश केला आणि लोकांनी सुद्धा तो मानला. आपण निर्माण केलेली व्यवस्था धोक्यात आली आहे असं त्यावेळी ब्राह्मणांना माहीत असून देखील त्यांनी तेव्हा काहीच ॲक्शन घेतली नाही. जेव्हा शुंग राजाने मुळासकट बुद्ध धर्म नष्ट करण्याचं काम हाती घेतलं तेव्हा त्या वाहत्या गंगेत हात धुवून घेत ब्राह्मणांनी गाय हमारी माता है, गायीचा बळी वगैरे द्यायचा नाही हे कसं आमच्या समाजाने सांगितलं असं लोकांना पटवून दिलं. इतिहास काय आहे हे आपल्याला वाचल्याशिवाय समजणार नाही. त्यामुळे मी सगळ्यांना अजूनही हे सांगेल की वाचा. इतर पॉडकास्टमध्ये लोक काय बरळतात यावर विश्वास ठेवू नका. वाचाल तरच वाचाल.